हॅलो फ्रेंड, तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेतच असाल. तर मी शारदा गजानन ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला माझं होम टूर दाखवणार होते. तर माझं छोटंसं घर कसं मी ऑर्गनाईज केलेलं आहे तेच मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे असं आमचं कबड आहे, तिच्यावरती मी सानवीच्या आणि स्वराच्या खेळण्या वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि इकडे असं ऑर्गनायझर आहे, त्यात मी असं डेली यूज करायचे कपडे वगैरे ठेवत असते. तर इकडे सानवी आणि स्वराच्या गाड्या वगैरे मी अशा ठेवलेल्या आहेत. आणि वरती असा टी व्ही आहे आणि छोटे छोटे टॉय वगैरे मी असे वरती ऑर्गनाईज केलेले आहेत. आणि इकडे बाहेर जाण्यासाठी आमचा दरवाजा आहे. आणि इकडे असं आमचा ड्रेसिंग एरिया आहे. तर तिच्यावरती मी सानवी आणि स्वराचे पावडर वगैरे सगळं काही तिथं ठेवत असते, औषध वगैरे. आणि वरती असं ब्रश वगैरे ठेवण्यासाठी मी ऑर्गनायझर लावलेलं आहे आणि चाब्या वगैरे आहे. तर हे स्वराचं टेबल आहे, स्टडी टेबल. तर त्याचं अभ्यासाचं सामान वगैरे मी तिथंच ठेवत असते. आणि हा आहे आमचं शोकेस. तर शोकेसवरती मी असे छोटे छोटे 2 झाडं ठेवलेली आहेत आणि छोटे छोटे असे वस्तू मी तिथं ठेवत असते. आणि इथे आमचे कपडे वगैरे मी ठेवलेले आहेत. तर इकडे झाली माझी किचनची एंट्री. तर किचनमध्ये असं काहीतरी माझं एल साईजचा किचन ओटा मी बनवून घेतलेला आहे. आणि इथे असं ऑर्गनायझर वगैरे मी असे 2 वरती लावलेले आहेत. आणि इकडे माझी ही इलेक्ट्रॉनिक शेगडी आहे आणि गॅस शेगडी आहे. तर इथे पण मी असे ऑर्गनाईज करून मसाले वगैरे ठेवण्याचा डब्बा मी तिथे ठेवलेला आहे. आणि इकडे मिक्सर वगैरे आहेत. आणि इथं आहे कपाचं स्टँड आणि गिलासाचं स्टँड मी असंच ठेवलेलं आहे. आणि इकडे बेसिंग एरिया आहे. असं काहीतरी मी ऑर्गनाईज केलेलं आहे. तर इकडे मी पियाचं पाणी वगैरे असं भरून ठेवत असते. आणि हे डेली वापरासाठी घेणारे भांडे वगैरे मी छोट्या रॅकमध्ये असं ठेवत असते. आणि इकडे आपलं फ्रीज आहे. तर फ्रीजवरती मी असं फळं वगैरे ठेवलेली आहेत. आणि इकडे आहे मसाले वगैरे आणि किराणाचे डबे वगैरे ठेवण्यासाठी ही रॅक आहे. तर इथे मी वरती असे कुकर वगैरे ठेवलेले आहे आणि मिक्सरचे डबे वगैरे मी वरती ठेवलेले आहेत. आणि खाली आहे आपले डेली यूजसाठी लागणारे डाळी वगैरेचे डबे. तर इथे मी काचेच्या बरण्या वगैरे ते ठेवलेलं आहे. ते पण मी ऑनलाईनच बोलवलेलं होतं. तर वरती असे डबे वगैरे मी सज्जावरती ठेवलेले आहेत. तर असं काहीतरी आपल्या किचनचं लूक आहे. आणि इकडे आपली देवरूम आहे. तर इकडे देवाचं असं काहीतरी मंदिर घेतलेलं आहे आम्ही. तर इथे माझे देव वगैरे आहेत. तर असं आमचं छोटंसं घर आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर बाय.